सेलू सातवाना रेल्वे स्टेशन दरम्यान पावडे हातगाव परिसरात रेल्वेचे रूळ बदलण्याचे काम सुरू आहे। हे काम ट्रॅक्टरच्या हेडच्या साहाय्याने करत असताना एका 32 वर्षीय तरुणाच्या अंगावर ट्रॅक्टरचे हेड पडून त्याचे जागीच निधन झाले। ही घटना रविवार 11 ऑगस्ट रोजी दुपारी 11च्या नंतर घडली। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे, सेलू सातवाना रेल्वे स्टेशन दरम्यान पावडे हातगाव परिसरात रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू असून या कामावर रेल्वेचे रूळ ट्रॅक्टरच्या हेडच्या साहाय्याने बदलताना हा अपघात झाला। जमिनीपासून उंचीवर लावलेले ट्रॅक्टरचे हेड व पटरीची उंची आणि करत असलेल्या कामाच्या वेळी अचानक ट्रॅक्टरचे हेड पलटी झाले। या पलटी झालेल्या हेडच्या खाली ट्रॅक्टर चालक सुरेश प्रल्हाद जाधव वय 32 वर्ष, राहणार वरफळ, तालुका परतूर, जिल्हा जालना सापडून जागीच मरण पावला। या घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस नायक माधव कांगणे, पोलीस शिपाई शेख इब्राहिम यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रेत शवविच्छेदनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले। दरम्यान या प्रकरणी सेलू पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी दिली आहे।